नितांत सुंदर अंदमानची सफर आज घेऊन चालली आहे तुम्हाला अंदमानच्या सफरीला। कुठेही टूरला जाताना तिथला बेस्ट सीझन पाहिला जातो। अंदमानला जाण्याचा बेस्ट सीझन म्हणजे ऑक्टोबर ते एप्रिलच्या दरम्यान आहे। ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे नयनरम्य सौंदर्य एकदा तरी अनुभवायलाच हवं। आमच्या अंदमान टूरची सुरुवात झाली ते हैदराबादपासून। हैदराबाद ते पोर्ट ब्लेअर असं आमचं फ्लाईट होतं जे व्हाया भुवनेश्वर जाणार होतं। मुंबई, चेन्नई, हैदराबाद, गोवा, बेंगलोर अशा ठिकाणाहून इथे जाण्याकरता फ्लाईट्स अवेलेबल आहेत। साधारण दुपारी 1:30च्या आसपास आम्ही वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलो। इथे एप्रिलमध्ये पाऊस चालू होतो ते सप्टेंबर एंडपर्यंत आणि म्हणूनच ऑक्टोबरपासून इथला सीझन सुरू होतो तो एप्रिलपर्यंत चालतो। इथे पोहोचल्यावर पहिल्यांदा आम्ही निघालो ते सेल्युलर जेलकडे। जेलच्या बरचसं अलीकडे आपल्याला गाडी पार्क करावी लागते। इथून चालत गेल्यानंतर पुढे आपल्याला सेल्युलर जेल दिसतं। इथे लगेचच बाजूला तिकीट घर आहे, तिथं आपल्याला एंट्री तिकीट आणि लाईट शोचं तिकीट मिळून जातं। जेलमध्ये आत एंट्री केल्याबरोबर आपल्याला इथे ऑफिस दिसतं। या ऑफिसमध्ये आपल्याला गाईडची सुविधा उपलब्ध आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कोठडीसह संपूर्ण जेलची सविस्तर माहिती आणि इतिहास ते आपल्याला व्यवस्थित समजावून सांगतात। या जेलच्या सर्वात उंच मजल्यावरून आपल्याला आजूबाजूचा परिसर हा व्यवस्थितपणे पाहता येतो। इथून मागच्या बाजूस आपण रॉस आयलंड बघू शकतो। या रॉस आयलंडचेच हे चित्र पूर्वीच्या 20 रुपयाच्या नोटेवर आहे। संपूर्ण जेल बघून होईपर्यंत साधारण 5 वाजलेले होते। अंधार पडायचा अजून बाकी होता। अंधार पडल्यावरच इथे लाईट शो सुरू होतो, त्यामुळे आम्ही इथून बाहेर पडलो आणि थेट गेलो ते इथल्या समुद्रकिनाऱ्यावर। समुद्रकिनाऱ्यावर एक छान फेरफटका मारला। इथे बऱ्यापैकी गजबज होती, सगळीकडे छान लाईट्स वगैरे होते, दुकानं भरपूर होती, खरेदी भरपूर करता आली। चांगला अंधार पडल्यानंतर आम्ही पुन्हा गेलो ते जेलमध्ये लाईट अँड साऊंड शो पाहण्याकरता। आता इथे पुढे फोटोग्राफी किंवा व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे, त्यामुळे तो भाग आम्ही कट केलेला आहे। अशा पद्धतीने इथे आमचा पहिला दिवस संपला। हॉटेलवर रात्री आराम करून सकाळी लवकरच आम्ही ब्रेकफास्ट केला आणि निघालो ते आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला। आजचा दिवस खूप छान होता, कारण आज आम्ही पहिल्यांदाच क्रूजने प्रवास करणार होतो। पोर्ट ब्लेअर ते हॅवलॉक आयलंड म्हणजेच विजयापुरम ते स्वराज द्वीप असं हे क्रूज होतं। बस किंवा ट्रेनचा प्रवास करताना कसं सीट नंबर्स दिलेले असतात, त्याचप्रमाणे क्रूजमध्ये सुद्धा सीट नंबर दिलेले होते। आम्ही जे तिकीट काढलं होतं ते प्रीमियम क्लासमधलं होतं, त्याच्यामुळे एक सेंटर टेबल इथे एक्स्ट्रा होता। इथे एक छोटंसं फूड काउंटर होतं जिथे आपण सरबत, नाश्ता, चहा घेऊ शकतो। 1.5 तासाच्या प्रवासानंतर आता आम्ही हॅवलॉकला पोहोचलो होतो। चला आता इथून आपली सुरू होतीये सर्वात एक्सायटेड आणि फुल एनर्जीने भरलेली अशी जर्नी। बघा हे पोर्टच किती छान आहे, मग बीचेस किती सुंदर असतील। इथून निघाल्यानंतर पहिले आम्ही रिसॉर्टमध्ये चेक इन केलं। व्हाईट कोरल बीच रिसॉर्ट असं या रिसॉर्टचं नाव होतं। रूमवर फ्रेश होऊन आम्ही लगेचच निघालो राधानगर बीचकडे। राधानगर बीच हा फक्त भारतातला किंवा अंदमानचाच नाही तर संपूर्ण एशिया खंडातला बेस्ट बीच मानला जातो। पांढरी शुभ्र मौसूत वाळू, बाजूप्रमाणे गर्द हिरवी झाडी, निरभ्र आकाश आणि खाली अथांग समुद्र, इतकं सुंदर दृश्य होतं नाही। खरं तर आम्ही पोहोचलो तेव्हा इथं पाऊस पडून गेलेला होता, त्याच्यामुळे सूर्यास्त दिसेल का नाही अशी जरा शंकाच होते। इथे थोड्या वेळ पाण्यात मजा मस्ती केली आणि जेव्हा सूर्यास्त झाला तेव्हाचा हा फोटो। या फोटोमध्ये अजिबात एडिटिंग केलेलं नाहीये, कुठलंही फिल्टर वापरलेलं नाहीये। पाण्यात खेळून ओले झालेले कपडे चेंज करण्याकरता इथे वॉशरूम सुद्धा अवेलेबल आहेत। तर अशा प्रकारे दिवसभर खूप मजा मस्ती करून आजचा आमचा दिवस संपला आणि आम्ही हॉटेलकडे निघालो। ज्या रिसॉर्टमध्ये आम्ही उतरलो होतो त्यांचं हे प्रायव्हेट बीच आहे। इथे सकाळी सकाळी एक फेरफटका मारला। सकाळचे 4 वाजलेले होते। 4 वाजता असा छान सूर्योदय पाहिला आणि त्यानंतर मुलांना घेऊन आम्ही निघालो ते स्कुबा डायव्हिंगसाठी। पहाटे 5 वाजताची आम्ही बॅच घेतलेली होती। पहिलीच बॅच घेतली की पाणी संथ आणि स्वच्छ असतं। पाऊण तासाचं ट्रेनिंग आणि 25 मिनिटाचं स्कुबा डायव्हिंग असं शेड्यूल असतं। 25 मिनिटाच्या स्कुबा डायव्हिंग नंतर मुलं परत आली आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या हॉटेलकडे। हॉटेलमध्ये नाश्ता केला आणि त्यानंतर आलो कालापत्थर बीचवर। इथल्या प्रत्येक बीचचं वैशिष्ट्य म्हणजे हा बीच दुसऱ्या बीचसारखा अजिबात नसतो, म्हणजे प्रत्येक बीचमध्ये काही ना काही विविधताही आढळतेच। आता या बीचचं सांगायचं झालं ना तर एखाद्या मुरलेल्या चित्रकाराने आपल्या ब्रशने रेखाटावं इतकं सुंदर चित्र म्हणजे हा बीच। समुद्राला जिथे आकाश टेकतं ना त्या निर्मनुष्य क्षितिजाचं इतकं सुंदर रूप याआधी कधीच पाहिलं नव्हतं। इथे मनसोक्त फोटोशूट करून घेतलं, कारण या सुंदर आठवणी आपण आयुष्यभर साठवणार असतो।
सकाळचे 11 वाजले होते. आता आम्ही निघालो होतो एलिफंट आयलंडकडे. एलिफंट आयलंडसुद्धा वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसाठी प्रसिद्ध आहे. शिवाय हे नो फायर आयलंड आहे, म्हणजेच कुठल्याही प्रकारे आग प्रज्वलित करण्यास इथे मनाई आहे. दुपारी 3:30पर्यंत इथून आपल्याला परत निघावं लागतं. पाण्याखालची जीवसृष्टी पाहण्यासाठी जसं स्कुबा डायव्हिंग केलं जातं त्याचप्रमाणे स्नॉर्कलिंग केलं जातं, जे इथं मुलं करत होती. वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज करून ओले झालेले कपडे चेंज करण्यासाठी इथे चेंजिंग रूम्स आहेत, बाथरूम्स आहेत. शिवाय आपल्या मौल्यवान वस्तू तात्पुरत्या ठेवण्याकरता लॉकर्सही तिथे अवेलेबल आहेत. काही खायचं असेल तर इथं विविध प्रकारची फळं स्वच्छ धुवून कट करून मिळतात. त्याचप्रमाणे काही चाटचे पण पदार्थ मिळतात. इथे आम्ही सबमरीन नावाची एक राईड घेतली होती. सबमरीन ही अशी एक बोट असते की जी अर्धी पाण्याच्या खाली असते. त्यामुळे इथे बसल्यानंतर आपण पाण्याखालची जी जीवसृष्टी आहे, जी स्कुबा डायव्हिंग किंवा स्नॉर्कलिंगमध्ये दाखवतात, ती इथे आपण पाहू शकतो. वापस किनाऱ्याकडे येताना आम्ही बोटीच्या वरच्या बाजूला बसलो होतो. त्यामुळे आजूबाजूचा परिसर, तिथलं सौंदर्य हे आम्हाला अगदी भरभरून बघता आलं. ही राईड संपेपर्यंतच आमच्या परतीची वेळ झालेली होती. मुलांना सोबत घेऊन आम्ही निघालो आणि पुन्हा आमच्या हॉटेलवर वापस आलो. पुढच्या 2 दिवसात आम्ही अजून 2 आयलंडला भेट दिली, ती म्हणजे नील आयलंड आणि बाराटांग आयलंड. तेही व्हिडिओ अपलोड करते, बघायला विसरू नका. थँक्यू.